सध्या जालना जिल्ह्यातील जालना मर्चंट बँकेच्या अनुषंगाने आपल्याकडे जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। यातील आरोपी रायचंद सखाराम कुरंगळ यांनी अशाच स्वरूपाचा वेअरहाऊसमध्ये माल असल्याबाबतचे बनावट पावत्या बँकेला सादर करून इतरही बँकांना गंडा घातल्याबाबत प्राथमिक माहिती मिळाली होती। त्यानंतर संबंधिताने बीड येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँक यांच्या जालना शाखेकडून साधारण 8,12,93,000 रुपये किमतीचा गोडाऊनमध्ये मुद्देमाल असल्याबाबत बनावट पावत्या सादर करून त्यांच्याकडूनही नमूद रकमेचा कर्ज स्वरूपात घेतल्याचे आणि सदर पावत्या ह्या बनावट असल्याचे संबंधित बँकेच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर बँकेचे प्रतिनिधी राजेश मधुकरराव कुलकर्णी यांनी काल कदीम जालना पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यातील रक्कम साधारण 8,12,93,000 रुपये एवढी मोठी असल्याने सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार रायचंद सखाराम कुरंगळ जो यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे अटकेत आहे ते आणि संबंधित बँकेचे शाखा व्यवस्थापक शिरीष कमलाकर देवळे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक स्तरावर सध्या सुरू आहे। बँकेने दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी आहे। चौकशी अंती इतरही लोकांचा त्यात सहभाग होण्याची शक्यता आहे।